सिंधुदुर्गात महायुतीत तणाव असल्याचं समोर येतंय। भाजप पदाधिकाऱ्यांना शिवसेनेकडून पक्षप्रवेशाचं प्रलोभन दाखवलं जात आहे असा आरोप आहे। भाजपचे प्रभाकर सावंत यांची फडणवीसांना तशी तक्रार आहे। शिवसेना नेत्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना आर्थिक आणि विकास कामांच्या आश्वासनांचं प्रलोभन दाखवलं जात आहे। कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी मतदारसंघातला हा सगळा प्रकार आहे। शिवसेना जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी भाजप पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवत असल्याचा आरोप केला जातो। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय घडतंय नेमकं तळ कोकणात महायुतीत? निश्चितच लागवी एकंदरीत आपण पाहिलं असेल, या आधी सुद्धा एकनाथ शिंदे असतील यांनी वक्तव्य केलेलं असेल की आता स्पर्धा जी आहे ती आपापसामध्येच असेल, कारण विरोधक समोर शिल्लक राहिलेला नाहीये। आणि आता तोच स्पष्टपणे परिणाम आहे तो या पत्रामधून दिसून येत आहे की सिंधुदुर्ग आणि मालवणमध्ये एकंदरीत आपण पाहिलं असेल ठाकरे गटाचे सर्व आमदार या ठिकाणी पराभूत झालेले होते, कॅन्डिडेट पडलेले होते। आणि त्यानंतर भाजप आणि आता शिवसेना शिंदे गट या दोघांमध्येच आता कुठेतरी स्पर्धा लागल्याचं पाहायला मिळतं। आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी याच्या आधीच आपण गेल्या 2 महिन्यामध्ये पाहिलं असेल ठाकरे गटाचे जे स्थानिक नगरसेवक होते, सभापती होते, माजी सभापती होते, त्यांचाही प्रवेश भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेला होता। त्यामुळे आता भाजप शिवसेना हे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समोर येत आहेत। आणि म्हणूनच फोडाफोडीचं राजकारण आहे ते कुठेतरी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या ज्या जिल्हाध्यक्षांनी आरोप केलेला आहे, पत्र लिहिलेलं आहे थेट मुख्यमंत्र्यांना, त्याच्यासोबत रवींद्र चव्हाण जे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनाही त्यांनी साथ घातलेली आहे की कुठेतरी विकास कामांचं आणि वेगवेगळे आमिष दाखवून आता भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत, जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेला कुठेतरी मोठ्या भावाच्या भूमिकेत या ठिकाणी भूमिका बजावता येऊ शकते। परिणामी या दोघां पक्षांमधील वाद आता कशा प्रकारे मिटणार हे पाहावं लागेल। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।